विधानसभा निवडणूक 2024 करता आपल्याला मनुष्यबळाची माहिती भरायची आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे NIC जिल्हा स्तरावरून NIC कडून अशा पद्धतीचे ID आणि पासवर्ड आपल्याला आलेले आहेत. त्या ID आणि पासवर्डचा उपयोग करून आपण साईटवर जाणार आहोत. साईट आहे mahaelection.gov.in. या साईटवर गेल्याच्या नंतर ओपन व्हायला थोडासा वेळ लागतोय. आपल्याला सिंधुदुर्ग दाखवतंय. आपल्याला सिंधुदुर्ग कट करून घ्यायचं आहे आणि फक्त mahaelection.gov.in क्लिक केल्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय. आपला जिल्हा त्यामध्ये निवडायचा आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला प्राप्त झालेला युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. DPT आणि मिळालेला पासवर्ड जो होता तो आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. तो पासवर्ड टाकून घेतल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड कधी कधी मिस होतो आणि त्यामुळे लॉग इन होत नाही. L आणि I यामध्ये साधारणतः तसं दाखवतंय. ज्यावेळेस लॉग इन होतं त्यावेळेस एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला अशी आलेली आहे की या ठिकाणी आपल्याला युजरनेम चेंज करायचं आहे. जुनं युजरनेम जे दिलेलं आहे ते चालत नाही. युजरनेम तुम्ही तुमच्या पद्धतीने मनाने सेट करू शकता. तर मी आहे तेच युजरनेम ठेवतो आहे. त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करतो आहे कारण आहे तेच युजरनेम जर ठेवलं तर ते घेत नाही. मी यामध्ये अंडरस्कोरचा वापर केलेला आहे. युजरनेम तेच ठेवलेला आहे. जुना पासवर्ड जो आपल्याला मिळालेला आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर नवीन पासवर्ड एंटर करायचा आहे. मी या ठिकाणी नवीन पासवर्ड टाकतो आहे. एक कॅपिटल अक्षर त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि आपल्याला चेंज पासवर्ड म्हणायचं आहे. पासवर्ड स्ट्रॉंग नाही आहे असं म्हणतंय. आपण चेंज करूयात. लॉग इन केल्यानंतर आपण स्ट्रॉंग पासवर्ड टाकला. एक कॅपिटल लेटर, एक कुठलं तरी चिन्ह वापरून आणि अंक वापरून, स्मॉल अंक वापरून किमान 8 अंकाच्या पुढे तो जाईल अशा पद्धतीने आपल्याला आणि नवीन युजर IDच वापरावा लागेल. आता जुना युजर ID घेणार नाही. मी पुन्हा बदलून घेणार आहे. तुम्हाला फक्त माहिती व्हावं यासाठी व्यवस्थित कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला इंटरफेस मोबाईलवरती दिसतो आहे. एकही लॉग इन आपल्याकडं किती डिपार्टमेंट आहेत काय आहे याला आपण डेस्कटॉप व्ह्यू जर केलं तर चांगल्या पद्धतीने ते दिसू शकेल. वरती हे जे 3 हे दिसत आहेत आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी
आणि मग दुसरा जो पोलिंग स्टाफचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यावर आपल्याला स्टाफ एंट्री आणि स्टाफ डिटेल्स असे 2 टॅब दिसत आहेत. स्टाफ एंट्रीमध्ये जाऊयात आपण. स्टाफ एंट्रीमध्ये गेल्यानंतर वरती ॲड न्यू रेकॉर्ड, सर्च, रिसेट आणि फ्रीज डाटा एंट्री. फ्रीज हा ऑप्शन लाल रंगात दाखवलेला आहे आणि तो सर्वात शेवटी आपण यूज करणार आहोत. हा ऑप्शन आपला काम पूर्ण झाल्याशिवाय वापरायचा नाही. आपलं काम सुरू होईल ॲड न्यू रेकॉर्डने आणि तोपर्यंत आपण त्याचा वापर करणार नाही. मग ॲड न्यू रेकॉर्डवरती गेल्यानंतर सुरुवातीला सॅल्युटेशन जे काय असेल श्री, श्रीमती, कुमारी, तर मी श्री निवडलेलं आहे. या ठिकाणी आपण एम्प्लॉईचं जे काही नाव भरायचं असेल ते नाव आपण टाकू शकतो. तुम्ही जेंडर जे आहे ते जेंडर आपल्याला निवडायचं आहे. पत्ता लिहायचा आहे आपल्याला. आपण जेथे कुठे राहतो तो पत्ता या ठिकाणी आपण टाकतो आहे. त्याच्यानंतर आपण कोणत्या वर्गाचे कर्मचारी आहोत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. शक्यतो सर्व कर्मचारी क्लास 3मध्ये येतात. याचा मी स्वतः क्लास 3मध्ये आहे. मी क्लास 3ची निवड केलेली आहे. जे क्लास 2 असतील, क्लास 1 असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने निवड करायची आहे. डेजिग्नेशन लिहिताना आपलं जे काही डेजिग्नेशन आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर पे स्केल निवडायचं आहे. 7th पेनुसार पे स्केल आहेत. त्याच्यातला जो आपल्याला लागू होतो आहे तो आपण निवडूयात. त्यानंतर बेसिक जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. ग्रेड पे जर असेल आपल्याला तर तो ग्रेड पे लिहायचा, अन्यथा 0 जरी केला तरी चालतो. शालार्थ आय डी आपला किंवा शेवार्थ आय डी जो असेल तो आपण लिहायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा युनिक असावा. पती पत्नी जे दोघंही सेवेत आहेत त्यांना एकच मोबाईल नंबर वापरता येणार नाही, कारण रँडमायझेशनच्या वेळेस अडचणी निर्माण होतात. त्यामुळे युनिक मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे. आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो युनिक मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जी जन्मतारीख आपली असेल ती जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट करताना कॅलेंडरचा वापर अशा पद्धतीने आपण करू शकतो. वर्ष निवडायचं. वर्ष निवडल्यानंतर तारीख निवडायची. त्यानंतर रिटायरमेंट डेट निवडायची. रिटायरमेंट डेट ही जन्मतारखेच्या नंतर 58 वर्षांचीच असावी. हे मात्र आपण काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊन आपण ज्या तारखेला रिटायर होत असू ती तारीख, आता हे जे आहे याच्यात फरक दिसेल तुम्हाला, एक ट्रायल बेसवर समजण्यासाठी केलेलं आहे. त्यानंतर डिपार्टमेंट निवडायचं आहे. हे डिपार्टमेंट निवडल्याच्या नंतर माझ्या वर्क ऑफिसचा ॲड्रेस लिहायचा आहे. तर आपल्या डिपार्टमेंटचा जो काही ॲड्रेस आहे तोच आपण टाकायचा. डिपार्टमेंटचं नाव म्हणूया थोडक्यात. ज्यांचं शाळांसाठीचा विषय जर असेल तर त्यांनी केंद्रासाठी आय डी मिळालेले असतात आणि अंतर्गत शाळेंनी त्यांचं स्वतःचं शाळा टाकली पाहिजे. ZPPS बाणेगाव असं मी ऑफिसचं नाव निवडलेलं आहे. त्यानंतर वर्क डिस्ट्रिक्ट बाय डिफॉल्ट आलेला आहे आपला, तोच आहे. ज्या तालुक्यात काम करतो तो सुद्धा बाय डिफॉल्ट आलेला आहे. ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण काम करतो ते सुद्धा बाय डिफॉल्ट आलेलं आहे. वर्क AC सुद्धा बाय डिफॉल्ट आलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो करंट रेसिडेन्शियल AC. म्हणजे आपण सध्या कुठल्या विधानसभा मतदारसंघात राहत आहोत, आपलं घर कुठं आहे. तर याच्यामध्ये
ऑदरचा एक ऑप्शन होता, आता ऑदरचा ऑप्शन राहिलेला नाही आहे, आपल्याला निवडायचं आहे. अगदी मी संभाजीनगरला, बीडला, अहमदनगरला, नंदुरबारला कुठेही राहत असेल आणि तिथून अपडाऊन जर करत असेल तर त्या ठिकाणचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. मी 102 बदनापूरमध्ये राहतो म्हणून मी 102 बदनापूर निवडलेलं आहे. आता होम, माझं स्वतःचं मतदानाचं नाव ज्या ठिकाणी आहे, कदाचित काही लोकांचं मतदानासाठीचं नाव आपल्या स्वतःच्या गावामध्ये असतं. अशा वेळेस त्या गावाचं, आता मागच्या वेळी लोकसभेला ही सुविधा नव्हती, परंतु आता अगदी 288ची यादी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. तुम्ही आपलं कुठलं, ज्या मतदारसंघामध्ये आपल्याला माहीत असतं तो मतदारसंघ आपण आपला निवडू शकतो, ज्या मतदारसंघातून आपण येतो आहे. मी लातूर ग्रामीण निवडलेलं आहे. आता हे निवडणं का महत्त्वाचं आहे, तर याच्यामध्ये एक सुविधा नवीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. टू जनरेट पोस्टल बॅलेट फॉर्म नंबर 12. एनरोलमेंट स्टेट आपलं आहे 27 महाराष्ट्र. एनरोलमेंट AC म्हणजे माझं नाव कुठल्या मतदारसंघामध्ये आहे. जसं मी नांदेड ग्रामीण सिलेक्ट केलं तर मला माझं नाव त्याच ज्या मतदारसंघात असेल तो मतदारसंघ, कदाचित माझं नाव तिसरीकडेच आहे, मी डिग्रस सिलेक्ट केला. त्यानंतर त्याच्यातला पार्ट नंबर कुठला आहे, तो पार्ट नंबर मी टाकलेला आहे 256. त्यानंतर त्याच्यातला रोल नंबर किती आहे आपला, हा रोल नंबर जो काही असेल तो आपण टाकायचा आहे. आणि त्यानंतर EPIC ID म्हणजे मतदान कार्डाचा क्रमांक, हा मतदान कार्डाचा क्रमांक आपण टाकला की आपला फॉर्म नंबर 12 जनरेट होईल ॲटोमॅटिक. आपल्याला पुन्हा पोस्टल बॅलेटसाठी फॉर्म नंबर 12 जनरेट करण्याची गरज ह्यावेळेस कदाचित पडणार नाही. त्यामुळे ही माहिती आपण काळजीपूर्वक भरावी अशी सर्वांना विनंती. 3 अक्षरं आणि अंक असं त्याचं हे असतं आहे. त्यानंतर बँक डिटेल्स. ॲक्च्युली ह्या वर्षीसुद्धा लोकसभेचं निवडणूक जेव्हा झाली तेव्हा बँक अकाउंटला पैसे टाकायचे असा एक विचार होता व प्रशिक्षणात असं सांगण्यात आलं की असा विचार होता की अकाउंटला पैसे टाकूयात, परंतु फक्त 70% कर्मचाऱ्यांचेच अकाउंट असल्यामुळे बाय कॅश किंवा इतर पद्धतीप्रमाणे, जुन्या पद्धतीप्रमाणे, पारंपरिक पद्धतीप्रमाणे ते पेमेंट द्यावं लागलं. तर आपण या ठिकाणी जर बँकेचं, आता याला स्टार नाही आहे, हे कंपल्सरी नाही आहे, त्याच्यामुळं ते भरलंच पाहिजे असं काही नाही, परंतु आपण जर यदा कदाचित तसं जर सूचना आल्या तर मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया IFSC कोड आपला जे SBIN काय जो IFSC कोड असेल तो, त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर, जे काय आपला खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक 11 अंकी. त्याच्यानंतर ही महत्त्वाची माहिती झाल्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट सिलेक्ट करावी लागते, कर्मचारी कशामध्ये आहे. तर आपण नन हे सिलेक्ट करायचं आहे. नन सिलेक्ट केल्याच्यानंतर तो फॉर्म सेव्ह होईल. इथं काळजी घ्यायची अशी आहे, जे BLO असतील त्यांना 8 नंबरचा ऑप्शन आहे ऑन अदर इलेक्शन ड्युटी, त्यांनी तो सिलेक्ट करायचा आहे. पर्सन विथ डिसेबिलिटी जर असेल तर त्यांच्यासाठी 2 नंबरचा ऑप्शन आहे. प्रेग्नंट वुमनसाठी 3 नंबरचा ऑप्शन आहे. परंतु हे ऑप्शन ज्यावेळेस निवडणार आहोत आपण त्यावेळेस आपल्याला कार्यालयाला त्याचे प्रूफसुद्धा द्यावे लागतील. मी नन सिलेक्ट केलेला आहे आणि डाटा सेव्ह करतो आहे. डाटा ॲडेड सक्सेसफुली, डाटा ॲड झालेला आहे आणि हा डाटा आपल्याला इथे समोर दिसतो आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची दुरुस्ती एडिट या बटनावर क्लिक करून करू शकतो. मास्टर्स या टॅबवर गेल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला डाटा एंट्री करायची आहे आणि डाटा एंट्री आपण पूर्ण करावी. मास्टर्स टॅबमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला आपल्या ऑफिसचा ॲड्रेस वगैरे दिसतो आहे.
तर त्याच्यामध्ये नाव वगैरे चेंज करता येणार नाही. ऑफिसचा ॲड्रेस मात्र आपण बदलू शकतो किंवा त्याच्यात थोडाफार जर काही चेंजेस असतील तर ते करता येऊ शकतात. त्याच्यानंतर लँडलाईन नंबर, सँक्शन पोस्ट आणि व्हॅकंट पोस्ट आपण त्यामध्ये ॲड करू शकतो, ज्या काय असतील त्या. ज्यावेळेस आपला डाटा पूर्ण पोलिंग स्टाफमध्ये जाऊयात आपण. आपला या पद्धतीने पोलिंग स्टाफ डिटेल्समध्ये गेल्यानंतर सर्व एक्सेल आपल्याला डाउनलोड करून घेता येते. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती भरून झाल्याच्या नंतर डाटा फ्रीज करायचा आहे. जी सुरुवातीला लाल रंगामध्ये टॅब दाखवलेली होती तिचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत आणि डाटा फ्रीज झाल्याच्या नंतर एक सर्टिफिकेट आपण अपलोड करणार आहोत की ज्याच्यामुळे आपला डाटा अंतिम झाला असं समजण्यात येईल. ओके, धन्यवाद. सर्वांनी लवकरात लवकर माहिती भरून कार्यालयाला सहकार्य करावे ही विनंती.